सूरजसिंग नावाचा राजा एका शहरावर राज्य करत होता. त्याला राज्याचा वारसा मिळाला होता. राजा रात्रंदिवस आपल्या ऐशारामात मग्न होता. त्यामुळे त्याचे मंत्री हळूहळू आपला खजिना रिकामा करत होते. राजाला याबाबत काहीच माहिती नव्हते. राजाच्या वडिलांचा एक जुना स्वयंपाकी असलेला पांडुरंग खूप प्रामाणिक होता. या शहराला विध्वंसातून कसे वाचवायचे याचे तिला खूप वाईट वाटले. एके दिवशी त्यांच्या घरी या गोष्टीची चिंता करत असताना त्यांच्या मुलीने, जिचे नाव सुलक्ष्मी होते, तिच्या वडिलांच्या समस्येबद्दल विचारले. पांडुरंगाने सर्व हकीकत आपल्या मुलीला सांगितली. सुलक्ष्मीने तिच्या वडिलांना उपाय सांगितला. हे ऐकून पांडुरंगाला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी तो राजा सूरजसिंह यांच्यासमोर गेला आणि म्हणाला, महाराजा, आज तुमच्यासाठी जेवण बनवणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे मसाले नसतील. राजाला मसालेदार जेवण आवडत असे. तो म्हणाला, पांडुरंग, तू आमच्या वडिलांचा जुना स्वयंपाकी आहेस, म्हणून आम्ही तुझा खूप आदर करतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोला. तुम्ही करू शकत नसाल तर आम्ही दुसरा स्वयंपाकी नेमू. तुम्ही जाऊ शकता. तेव्हा पांडुरंग म्हणाला, ठीक आहे महाराज, पण मी असे का बोललो याचे कारण जाणून घ्या. याचे कारण असे की तुमच्या राज्यात एकही शेतकरी मसाल्यांची लागवड करत नाही, कारण पीक लावण्यासाठी खर्च जास्त येतो आणि मसाले विकले जात नाही. त्यामागील कारण म्हणजे मसाल्यांच्या चढ्या किमती. राजा म्हणाला, पण असे का? पांडुरंग उत्तरला, महाराज, आमच्या राज्यातल्या लोकांना जेवणही मिळत नाही, तर त्यात मसाले कसे घालतील? जे काही मसाले तयार होतात ते राजवाड्यात जातात किंवा पैसे न देता मसाले घेणाऱ्या तुमच्या मंत्र्यांच्या घरी. या कारणास्तव बाजारात मसाले नाहीत, आणि असले तरी ते खूप महाग आहे. राजा म्हणाला, पण लोक इतके गरीब का आहेत? पांडुरंगाने उत्तर दिले, महाराज, तुमचा अर्धा खजिना रिकामा आहे. राजवाड्यातील सर्व दरबारी तो रिकामा करत आहे. तुमची संपूर्ण तिजोरी रिकामी होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. सध्या मसाले बंद केले जात असून भविष्यात खाद्यपदार्थही बंद केले जातील. राजा शुद्धीवर आला आणि म्हणाला, पांडुरंगजी, आजपासून तुम्ही माझे सरचिटणीस आणि खजिनदार व्हाल. सर्व मंत्र्यांना फाशी द्या. हे ऐकून सर्व मंत्री राजाची माफी मागू लागले. तेव्हा पांडुरंग म्हणाला, महाराज, त्याला संधी द्या. त्याने त्याचे काम नीट करावे, अन्यथा त्याला शिक्षा होईल. राजाने पांडुरंगाला सर्व काम सांभाळायला लावले. पांडुरंगाने सर्व व्यवस्था दुरुस्त करून वर्षभरात तिजोरी पूर्वस्थितीत आणली आणि जनहिताचे काम केले. त्यामुळे जनतेचा राजावरचा विश्वास वाढला. धडा: शहाणा माणूस सर्वांना संकटातून वाचवू शकतो. विहिरीत पडलेल्या माणसाला दोरी जशी बाहेर काढते,